तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गाईज भारतीय अध्यात्मामध्ये अनेक जण असे होऊन गेलेले आहेत ज्यांना अध्यात्मातली अधिकारी व्यक्ती म्हणून मानण्यात आलेलं आहे. अशापैकीच एक म्हणजे स्वामी विवेकानंद यांचेही गुरु रामकृष्ण परमहंस. अनेक जण आम्हाला हा प्रश्न विचारतात की रामकृष्ण परमहंस हे एनलाइटन्ड होते का? गाईज इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे भारतीय अध्यात्मामध्ये किंवा पूर्ण अध्यात्मामध्येच ऑल ओव्हर वर्ल्ड अध्यात्मामध्ये अनेक एनलायटन्ड लोक होऊन गेलेली आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की एनलायटन्ड असलेल्या व्यक्तीला आपण एनलायटन्ड आहोत हे एक्सप्रेस नाही करतायत, हे ते व्यक्त नाही करू शकत. आणि त्यामुळेच आजपर्यंत इतक्या लोकांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊन देखील तो अनुभव कसा होता याचं वर्णन कोणीही करू नाही शकलेलं. ठीक आहे, इतकंच नाही तर काही आध्यात्मिक लोक अशी देखील असतात ज्यांना स्वतःला देखील हे नसतं माहिती की आपण खरंच एनलायटन्ड आहोत का, आपण खरंच आत्मसाक्षात्कारी आहोत का ते. पण अशा काही घटना असतात ज्या घटनांमधून आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो की ती व्यक्ती अध्यात्माच्या कुठल्या स्तरापर्यंत जाऊन पोचलेली आहे. अशीच एक घटना, असाच एक किस्सा आज आपण रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. हा किस्सा असा आहे की रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे उपासक जरी असले, म्हणजेच ते मूर्तीपूजा जरी मानत असले, जरी फॉलो करत असले, तरीसुद्धा त्याच्या जोडीलाच ते ध्यानधारणेचा देखील त्यांच्या आयुष्यामध्ये वापर करत असत. एकदा असं होतं की त्यांची ध्यानधारणेची वेळ जवळ येते, मेडिटेशनची त्यांची वेळ जवळ येते आणि मेडिटेशनला बसायच्या आधी ते त्यांची पत्नी शारदा देवी यांना सांगतात की आज मला रसगुल्ले खायची इच्छा होती आहे. आता रामकृष्ण परमहंस यांना रसगुल्ले आवडायचे हे सगळ्यांना माहिती आहे, ही गोष्ट जगजाहीर आहे. सो एकदा मेडिटेशनला बसायच्या वेळेला ते शारदा देवी यांना सांगतात की मला आज रसगुल्ले खायची इच्छा होती आहे, सो आज तू दुपारच्या जेवणाला रसगुल्ले कर. तर त्या म्हणतात की ठीक आहे, हरकत नाही. असं म्हणून रामकृष्ण परमहंस मेडिटेशनला जाऊन बसतात. मेडिटेशन करायला सुरुवात केल्यानंतर रामकृष्ण परमहंस यांच्याकडे आध्यात्मिक शंकांचं निरसन करायला जी लोक यायची त्या लोकांची यायला सुरुवात झाली. एक एक करत लोक यायला लागली. रामकृष्ण परमहंस मेडिटेशनला बसले, ध्यानधारणेमध्ये आहेत म्हणल्यानंतर त्यांना कोणीही डिस्टर्ब न करता त्यांच्या आजूबाजूला लोक येऊन न बसायला सुरुवात झाली. असं करत 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 ते ज्या खोलीमध्ये म्हणू, ज्या हॉलमध्ये म्हणू मेडिटेशनला बसलेले, तिथे तो पूर्ण हॉल भरून लोक येऊन बसली. त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे लोक येऊन बसली. होतं असं की जेव्हा त्यांचं ध्यानधारणा संपली, जेव्हा त्यांचं मेडिटेशन संपलं, तेव्हा मेडिटेशनमधून बाहेर आल्या आल्या इमिजिएटली त्यांनी शारदा देवींकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं की रसगुल्ले कुठे आहेत, मला रसगुल्ले हवे. तू केलेस का रसगुल्ले? मी तुला रसगुल्ले कर म्हणून सांगितलं होतं, तुम्ही केले का रसगुल्ले? त्या म्हणतात हो हो, रसगुल्ले केलेले आहेत, तुम्हाला मिळतील. ते म्हणतात ओके. आता यानंतर असं होतं की रामकृष्ण परमहंस यांच्याकडे शंकांचं निरसन करायला जी लोकं आलेली होती त्या सगळ्या लोकांच्या शंकांचं निरसन करून झाल्यानंतर जेवायला बसायच्या आधी शारदा देवी यांनी एकांतामध्ये रामकृष्ण परमहंस यांना हा प्रश्न विचारला की अहो, तुम्ही अध्यात्मातली इतकी मोठी व्यक्ती आहात, इतकी मोठी तुम्ही अधिकारी व्यक्ती आहात, असं असताना सुद्धा ध्यानधारणेमधून बाहेर आल्या आल्या तुम्ही रसगुल्ले विचारलेत. म्हणजे आजूबाजूला एवढी लोक बसलेली होती, तुमच्याकडे काही ना काहीतरी आध्यात्मिक शंका घेऊन आलेली होती, त्या लोकांच्या शंकांचं निरसन करायचं सोडून तुमच्या मनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आली तर रसगुल्ले केलेत का? म्हणजे तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या अधिकारी व्यक्तीला असं सगळ्यांसमोर रसगुल्ले कुठेत, रसगुल्ले कुठेत असं म्हणणं शोभतं का? त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर नीट समजून घेण्यासारखं आहे. सो रामकृष्ण परमहंस यांनी शारदा देवी यांना जे उत्तर सांगितलं ते उत्तर हे आहे की मी मेडिटेशनला बसताना एक विचार मागे ठेवून गेलो होतो, ज्या विचारामुळे मी मेडिटेशनमधून बाहेर येऊ शकलो. येते लक्षात? ते म्हणाले की इतरांना दिसताना असं दिसलं की मी मेडिटेशनमधून बाहेर आल्या आल्या रसगुल्ले कुठेत, रसगुल्ले कुठेत असं विचारलं, पण रसगुल्ले हा विचार किंवा रसगुल्ल्यांची इच्छा मी मागे ठेवून गेलो होतो आणि म्हणून मी मेडिटेशनमधून बाहेर येऊ शकलो. मी आज अध्यात्मामध्ये या लेवलला जाऊन पोचलेलो आहे की कदाचित मी मेडिटेशनला बसल्यानंतर मेडिटेशनमधून बाहेर येणार पण नाही, अशी सुद्धा आता वेळ जवळ आलेली आहे. पण मला स्वतःला या बाह्य जगतामध्ये यायची इच्छा आहे.
माझं काही कार्य राहून गेलेलं आहे, माझं अजून काही कार्य बाकी आहे आणि ते कार्य मलाच पूर्ण करावं लागणार आहे आणि म्हणून मला या बाह्य जगतामध्ये यावं लागणार आहे. पण जर का मी मेडिटेशनला बसताना कुठलीही इच्छा मागे ठेवून किंवा कुठलाही विचार मागे ठेवून गेलो नाही तर कदाचित मी मेडिटेशनमधून बाहेरसुद्धा येणार नाही. आणि गाईज, खरंच याच्यानंतर रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनामध्ये अशी वेळ आली होती की याच्यानंतर अनेकदा ते मेडिटेशनला बसल्यानंतर मेडिटेशनमधून बाहेर येतच नव्हते. ठीक आहे, बऱ्याचदा असं व्हायचं की जेव्हा रामकृष्ण परमहंस मेडिटेशनला बसायचे आणि ते मेडिटेशनमधून बाहेरच यायचे नाहीत, तेव्हा अनेक जण किंवा त्यांचे शिष्य, त्यांचे अनुयायी त्यांना उचलून एखाद्या वैद्याकडे, एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जायचे आणि मग तो डॉक्टर किंवा तो वैद्य नेहमीचा असल्यामुळे तो काहीतरी करून त्यांना मेडिटेशनमधून बाहेर आणायचा. या लेवलपर्यंत रामकृष्ण परमहंस पोचलेले होते. आता इथे काही जणांच्या मनामध्ये असं येऊ शकतं की पण बाह्य जगतामध्ये येण्याची तर त्यांची इच्छा होतीच की, मग असं असताना एखादा विचार किंवा एखादी इच्छा मागे ठेवून जाण्याची आवश्यकताच काय? तर बाह्य जगतामध्ये यायची त्यांची इच्छा नव्हती, तर त्यांना हे बौद्धिकदृष्ट्या कुठेतरी पटलं होतं की आपण बाह्य जगतामध्ये येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं असतं की एखादी गोष्ट आपल्या बुद्धीला समजत असते पण आपलं मन मानायला तयार होत नसतं. इथे अगदी असंच होतं की त्यांना बौद्धिकदृष्ट्या हे माहिती होतं की आपण बाह्य जगतामध्ये यायला हवं, पण मन मानायला तयार होत नव्हतं आणि त्यामुळे त्या विचाराची इच्छा नव्हती बनलेली. बौद्धिकदृष्ट्या समजलेल्या सगळ्याच गोष्टी इच्छेमध्ये कन्वर्ट होतीलच असं नाही. सो बाह्य जगतामध्ये त्यांनी यायला हवं हे त्यांना बौद्धिकदृष्ट्या माहिती होतं, पण बाह्य जगतामध्ये यायची इच्छा त्यांची निर्माण नव्हती झालेली आणि म्हणून या बाह्य जगतामध्ये येण्यासाठी, इच्छा निर्माण होण्यासाठी त्यांनी एक असा विचार निवडला होता की जो विचार इच्छेमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे ते त्या विचाराला धरून किंवा त्या इच्छेमुळे मेडिटेशनमधून बाहेर येऊ शकत होते, म्हणजे बाह्य जगतामध्ये येऊ शकत होते. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला आणि या बाह्य जगाचा जो संबंध आहे तो संबंध या 5 इंद्रियांच्यामुळे आहे. बाह्य जगाचा अनुभव आपण का घेऊ शकतो? तर ही 5 इंद्रिय आहेत म्हणून या बाह्य जगाचा आपण अनुभव घेऊ शकतो. या 5 इंद्रियांच्यामुळे, या 5 इंद्रियांच्या वाटे आपण या बाह्य जगाचा अनुभव घेत असतो आणि म्हणून मेडिटेशनला बसताना ही 5 इंद्रिय पूर्णपणे बंद करून मेडिटेशनला बसलं जातं. कारण मेडिटेशनला बसताना या बाह्य जगापासून आपण पूर्णपणे डिस्कनेक्ट होणं गरजेचं असतं. जोपर्यंत आपण या बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपण अंतर्जगतामध्ये एंटर करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये हे सांगत असतो, हे आवर्जून सांगत असतो की जोपर्यंत आपण आपली सगळी इंद्रिय बंद करून घेत नाही तोपर्यंत आपण या बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत या बाह्य जगापासून आपण डिस्कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपण अंतर्जगतामध्ये जाऊ शकत नाही, अंतर्जगताचा अनुभव घेऊ शकत नाही. कारण एकाच वेळेला बाह्य जगाचा देखील अनुभव घेतोय आणि त्याच वेळेला अंतर्जगताचा देखील अनुभव घेता येतोय असं होऊ शकत नाही. आधी आपल्याला ही 5 इंद्रिय पूर्णपणे बंद करून बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होणं गरजेचं असतं. आता काही ठिकाणी असं म्हणलं गेलेलं आहे की हे मन जे आहे ते मनसुद्धा एक प्रकारचं इंद्रियच आहे. आता हे मनसुद्धा एक इंद्रिय आहे म्हणजे काय? तर या 5 इंद्रियांच्याद्वारे आपण या बाह्य जगाचा केवळ डाटा कलेक्ट करत असतो. त्या डाटाला अनुभवामध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपलं मन करत असतं आणि म्हणून काही ठिकाणी आपलं मन देखील एक इंद्रिय आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. येते लक्षात. आणि म्हणून अध्यात्म असं सांगतं की जोपर्यंत हे मन आहे तोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊ शकत नाही. आत्मसाक्षात्काराचा अनुभव म्हणजे काय? तर आपण म्हणजे हे शरीर आहोत का? आपण म्हणजे हे मन आहोत का? नाही, आपण म्हणजे एक सूक्ष्म घटक आहोत, जो सूक्ष्म घटक या शरीराच्या आतमध्ये वसलेला आहे. या शरीराच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक वसलेला आहे. काही जण त्याला आत्मा म्हणतात, काही जण त्याला सत्य म्हणतात, काही जण त्याला चेतना म्हणतात, तर काही जण त्याला आत्मन किंवा ब्रह्मन असं म्हणतात. सो या सूक्ष्म घटक जो आहे तो आपलं खरं स्वरूप आहे आणि त्या सूक्ष्म घटकाचा अनुभव घेण्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणलं जातं. पण आपण आपलं खरं स्वरूप का विसरलेलो आहोत? तर हे जे मन आहे या मनामुळे आपण आपलं खरं स्वरूप विसरलेले आहोत. त्यामुळे जोपर्यंत या मनाचा नाश होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊ शकत नाही असं अध्यात्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे.
आता या मनाचा नाश कसा केला जातो, तर त्यासाठी आधी समजून घेणं गरजेचं आहे की हे नेमकं मन आहे कसं, म्हणजे या मनाचं नेमकं स्वरूप कसं आहे हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की या मनाचा नाश कशा प्रकारे केला जातो. ओके, सो अध्यात्मामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे मन आहे ते मन म्हणजे एका केळ्याच्या घडासारखं आहे. केळाच्या घडासारखं म्हणजे काय, तर जेव्हा अनेक केळी एकत्र येतात तेव्हा एक केळ्याचा घड निर्माण होत असतो, बरोबर. त्याचप्रमाणे जेव्हा अनेक विचार एकत्र येतात तेव्हा एक मन फॉर्म होत असतं. म्हणजे काय, तर जेव्हा अनेक केळी एकत्र येतात तेव्हा तो घड जर का निर्माण होत असेल तर याचा अर्थ होतो की घड अशी कुठली गोष्टच नाही आहे. तसंच अनेक विचार एकत्र येतात तेव्हा त्याला मन असं म्हणतात. मन नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही आहे. आणि जेव्हा त्या केळाच्या घडामधून एक एक केळं आपण बाहेर काढायला सुरुवात करतो तेव्हा एक वेळ अशी येते की सगळी केळी संपतात, तेव्हा तो घड देखील अस्तित्वात राहत नाही. मनाच्या बाबतीमध्ये देखील असंच असतं की जेव्हा आपल्या मनामधून विचार बाहेर यायला सुरुवात होते आणि जेव्हा सगळे विचार संपुष्टामध्ये येतात तेव्हा मनच राहत नाही, तेव्हा त्याला मनाचा नाश झालाय असं म्हणलं जातं. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत एक तरी विचार अस्तित्वात आहे तोपर्यंत मन अस्तित्वामध्ये आहे, आणि जोपर्यंत मन अस्तित्वामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येणार नाही. जोपर्यंत एक तरी विचार आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्काराचा अनुभव नाही, तोपर्यंत आपण या बाह्य जगाशी कनेक्टेड आहोत. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस मेडिटेशनला बसतानाच एक विचार मुद्दाम मागे ठेवून जात होते. का, कारण मला परत या बाह्य जगतामध्ये यायचं आहे. ते एक विचार मुद्दाम मागे ठेवून जात होते आणि म्हणून ते त्या विचाराला धरून, त्या इच्छेला धरून ते परत बाह्य जगतामध्ये येत होते. यावरून गाईज आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं की रामकृष्ण परमहंस हे एनलायटन होते की नाही हे माहीत नाही, पण ते त्यांच्या आयुष्यामध्ये अध्यात्मामध्ये काय स्तरापर्यंत जाऊन पोचलेले होते याचा मात्र आपल्याला अंदाज येऊ शकतो, बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा, शंकांचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करत असतो. आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची जर का माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर जर क्लिक केलं तर पूर्ण माहिती आपल्या मेडिटेशनच्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सगळी माहिती त्या लिंकवर तुम्हाला वाचायला मिळेल. सो आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सुद्धा मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.